माझं नाव आरोही। माझे शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले। त्यानंतर मी माझे 12वी पर्यंतचे शिक्षण कंप्लीट केले। त्यानंतर घरात माझ्या लग्नाची चर्चा जोरदार रंगू लागली आणि इच्छा नसतानाही घरातल्यांच्या दबावाखाली येऊन मला त्यांच्या इच्छेने लग्न करावे लागले। लग्नाला 2 वर्ष झाले, पण अजूनही मला मूलबाळ नव्हते। सासरच्या घरातील सर्व लोक चांगले होते। सर्वांना वाटत होते की एक ना एक दिवस गुड न्यूज नक्कीच ऐकायला मिळेल। सर्वजण बाळाची आतुरतेने वाट पाहत होते आणि या महिन्यात 10 दिवस उलटून गेले तरीही मला पिरियड्स आले नाही। माझ्या मनात विचार आला की कदाचित मी प्रेग्नेंट असेल, पण याआधीही असे घडले होते। मला वाटले अजून 10 दिवस वाट बघावी आणि मग घरीच तपासणी करावी। त्यानंतर 10 दिवसांनी मी मेडिकलमधून प्रेग्नेन्सी किट घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी चेक केले तर टेस्ट पॉझिटिव्ह आली। माझा आनंद गगनात मावेनासा झाला। मला हे समजतच नव्हते की आधी कोणाला सांगावे, माझ्या नवऱ्याला सांगावे की आईला सांगावे की सासूला। मी विचार केला की मी माझा नवरा साकेतला सरप्राईज द्यावे, म्हणून मी आधी माझ्या आईला फोन केला आणि तिला सांगितले की मी प्रेग्नेंट आहे। माझ्या आईला खूप आनंद झाला, कारण घरात मी सर्वात मोठी होते। माझ्या घरात एक माझा लहान भाऊ आहे। त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना सांगितले। ते सगळे सुद्धा खूप खुश झाले, कारण माझ्या सासरच्या घरी माझ्या मोठ्या जावेला लग्नाला 5 वर्ष झाली तरीही मूल झाले नाही, म्हणून आमच्या घरातलं हे पहिलंच मूल होतं। माझी सासू म्हणाली की मी तुला घ्यायला उद्याच येते। मला खूप आनंद झाला। मी विचार केला की काही दिवस सासूसोबत गावाला जाऊन राहावे, त्यानंतर आईच्या घरी आरामात महिनाभर घालून परत येईन। दुसऱ्या दिवशी फादर्स डे होता। साकेतला सरप्राईज द्यायची माझ्यासाठी ही एक चांगली संधी होती असे मला वाटले। मी जवळच असलेल्या बेकरीतून एक केक ऑर्डर केला, त्यासोबतच काही खेळणीही ऑर्डर केली। साकेतच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार केले। संध्याकाळी साकेत ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्यासमोर एक केक होता। त्याला समजले नाही हे सर्व का। त्यानंतर मी साकेतला डोळे बंद करण्यास सांगितले। साकेतने डोळे बंद करताच मी त्याच्या हातात प्रेग्नेन्सी किट ठेवली। साकेतने डोळे उघडले आणि मला विचारलं, हे काय आहे सर्व? तेव्हा मी त्याला लाजत म्हणाले, अरे पागल, तू बाप होणार आहेस, मी प्रेग्नेंट आहे। आरू, तू खरं बोलत आहेस आणि तुला हे कधी समजले? मी म्हणाले, हो, हे खरे आहे। ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे आणि हे मला 2 दिवसापूर्वीच समजले। यावर साकेत म्हणाला, मग तू मला तेव्हाच का नाही सांगितले? अहो, मला तुम्हाला फादर्स डेच्या दिवशी सरप्राईज द्यायचे होते। घरातल्या सगळ्यांना माहीत आहे। मी चिडवत साकेतला म्हणाले। साकेत म्हणाला, ठीक आहे मॅडम, पण मला खूप आनंद झाला आहे। बोलता बोलता साकेतने मला आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाला, उद्या आपण चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाऊ। मी म्हणाले, मी घरी टेस्ट केली आहे। साकेत म्हणाला, मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेईन आणि आपण हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जाऊ। आणि हो, मी प्रेग्नेंट आहे। हे काय बोललीस तू? आपण प्रेग्नेंट आहोत असे म्हण। मी विचारले, पण असे का? यावर साकेत म्हणाला, मला प्रत्येक क्षणी तुझ्या आणि माझ्या मुलासोबत राहायचे आहे। मला हे क्षण अनुभवायचे आहेत। संपूर्ण 9 महिने तू हे दुःख सहन करणार, यात मी तुला साथ देऊ शकत नाही का? आणि जबाबदारी फक्त आईचीच असते का? वडिलांची ही जबाबदारी असते ना। 7व्या किंवा 9व्या महिन्यात तू तुझ्या घरी जाणार। त्यानंतर तू एक सुंदर मूल जन्माला घालणार। 1-2 महिन्यानंतर मी तुला परत इथे घेऊन येणार, पण मला ते सुंदर क्षण चुकवायचे नाहीत। तू जे काही करशील ते मला अनुभवायला मिळेल। त्यामुळे आजपासून तू आणि आपले होणारे बाळ ही माझी जबाबदारी आहे। त्यामुळे तू माहेरी न जाता इथेच राहावे अशी माझी इच्छा। मी खूप आनंदी होते, कारण आजपर्यंत मी हेच बघत आले आहे की स्त्रिया गरोदर असताना त्यांच्या माहेरी जातात आणि मुलं झाल्यावर परत येतात। तोपर्यंत त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या पालकांच्याच असतात। दुसऱ्याच दिवशी माझ्या सासूबाई आल्या। त्यांनी माझ्या आवडीचे लाडू, लोणचे आणि पापड सगळे तयार करून आणले। हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला,
साकेत मला चिडवत म्हणाला, मॅडमची सेवा सुरू झाली. यावर मी म्हणाले, तू पण गरोदर आहेस. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. मी डॉक्टरांनाही दाखवले, सर्व काही ठीक होते. साकेतची आई म्हणाली, बेटा, आरोहीला काही दिवस आमच्याकडे पाठव. मी जास्त दिवस इथे राहू शकणार नाही. मग जेव्हा आरोहीचे मन होईल तेव्हा आम्ही तिला तिच्या माहेरी सोडू, जेणेकरून तिथे तिची चांगली काळजी घेतली जाईल. पण साकेतने नकार दिला आणि आईला समजावले. माझी सासू 2 महिने राहिली आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. नंतर गावाकडे भात काढणे असल्यामुळे त्या गावी निघून गेल्या. साकेत सुद्धा माझ्या खाण्यापिण्याची, औषधांची, हॉस्पिटलला चेकअपसाठी जाणे याबाबत तो माझी खूप काळजी घेत होता. बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यापासून ते सोनोग्राफीमध्ये पाहण्यापर्यंत प्रत्येक क्षणी तो माझ्या सोबत असायचा. सासू गेल्यानंतर माझी आई 2 महिन्यासाठी आली होती. तेव्हा माझे वडील घरी एकटेच होते, म्हणून मी माझ्या आईला लवकर घरी पाठवले आणि शेवटच्या महिन्यात येण्यास सांगितले. मला 5वा महिना चालू झाला होता. या 4 महिन्यात माझी प्रत्येक खाण्यापिण्याची इच्छा पूर्ण झाली. काही दिवस सर्व काही ठीक चालले, पण काही दिवसांनी माझी तब्येत थोडी खराब होऊ लागली. मी घरातील सर्व कामात व्यस्त होते. पण आता मोलकरीण सुद्धा 5 दिवसांच्या रजेवर गेली होती. त्यामुळे साकेत मला प्रत्येक कामात मदत करत होता. कारण कधीकधी माझे पाय सुजू लागायचे आणि बीपी पण वाढू लागायचा. एक दिवस मी साकेतला म्हणाले, मला आता पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली आहे आणि बाहेर पाऊसही पडत आहे. तुम्ही छत्री घेऊन जावा आणि बाहेरून पाणीपुरी घेऊन या. यावर साकेत म्हणाला, तुझ्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी बाहेरचे खाणे चांगले नाही. यावर मी म्हणाले, आपली मोलकरीण सुट्टीवर आहे, नाहीतर तिने बनवली असती. आता मी काय करू, मला तर खूप इच्छा झाली आहे. साकेतने मोबाईलमध्ये यूट्यूबवर रेसिपी बघितली आणि दुकानातून साहित्य आणून घरीच पाणीपुरी बनवली. माझी इच्छा पूर्ण झाली. साकेत माझी खूप काळजी घेत होता आणि मी सतत आनंदी राहावे यासाठी तो कधीकधी टी शर्टच्या आत पोटावर लहान उशी लावून म्हणायचा, बघ मी पण प्रेग्नेंट आहे. कधीकधी तो माझी नक्कल करायचा. मलाही खूप आनंद व्हायचा. एक दिवस रात्री 10 वाजता मी साकेतला हाक मारली. साकेत घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला, आरोही, तू ठीक तर आहेस ना? यावर मी म्हणाले, साकेत, मला गोड खाण्याची खूप इच्छा झाली आहे. यावर साकेत म्हणाला, तुला गोड काय खायचे आहे? यावर मी म्हणाले, मला गुलाबजाम खायचे आहे. साकेत म्हणाला, पण आता तर फार उशीर झाला आहे आणि सर्व दुकान आता बंद झाले आहेत. एवढे बोलून साकेत किचनमध्ये गेला आणि फ्रीज उघडला. फ्रीजमधील गाजर बाहेर काढून ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि मोबाईलवर गाजर हलव्याची रेसिपी बघून गाजर हलवा बनवला आणि म्हणाला, आज तू तुझी इच्छा गाजर हलव्याने पूर्ण कर. त्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागलो. पण सकाळी मी उठण्याआधीच माझ्यासमोर गुलाबजाम हजर होते. साकेतने रात्री उशिरा मी झोपल्यावर यूट्यूबवर रेसिपी पाहिली आणि सकाळी 5:30 वाजता डेअरीतून दूध आणि खवा घेऊन आला आणि गुलाबजाम बनवले. माझ्या प्रेग्नेन्सीच्या काळात साकेतनी माझी कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवली नाही. आता मला 7वा महिना चालू झाला होता. साकेतने मोठ्या धूमधडाक्यात माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. आम्ही भरपूर फोटो काढले, व्हिडिओ बनवले. त्यानंतर कधी आई तर कधी सासू यायची. तसतसे दिवस जाऊ लागले. आता 9वा महिना सुरू झाला होता. केव्हाही प्रसूतीच्या कळा येऊ शकतात. डिलिव्हरी डेट जवळ आली आणि त्या दिवशी पोटात बारीक कळा यायला सुरुवात झाली. त्यानंतर हॉस्पिटलला जायची वेळ आली. मला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. साकेत पूर्ण वेळ माझा हात धरून माझ्या सोबत होता. आम्हाला मुलगा झाला. साकेतने त्याला आपल्या मांडीवर घेतले. साकेतच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. 9 महिने त्याने या क्षणाची वाट पाहिली होती. 3 तासाने मी शुद्धीवर आल्यावर साकेतने बाळाला माझ्या जवळ दिले. मी आज खूप आनंदी आहे. मला साकेतसारखा नवरा मिळाला, ज्याने मला सदैव साथ दिली. त्यासोबतच घर आणि ऑफिसच्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. हॉस्पिटलमधून
डिस्चार्ज भेटल्यावर साकेतने मला आणि बाळाला घरी नेले. तिथे माझी आई आणि सासू दोघीही आल्या होत्या. साकेतने संपूर्ण घर सजवून ठेवले होते. बाळाचे आणि माझे वेलकम खूप चांगल्या पद्धतीने केले. असा नवरा मला 7 जन्मी लाभो अशी मी देवाकडे नेहमीच प्रार्थना करते.